गाईज गेस करा ही भाजी कशाची आहे म्हणून. दिसते ना खूप छान. चला तर मीच सांगते. आंबाडीची झणझणीत भाजी आहे. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल श्री स्वाद 07 मध्ये. इथे बघू शकता गाईज, हे गावावरून भाजी माझ्या भावाने आणलेली होती. या प्रकारे दिसते आंबाडीची भाजी आणि मस्त हिरवी कंच होती. या भाजीला छान प्रकारे 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. आणि इथे काही काही पत्ते तीन याचे राहतात असे, आणि काही पत्ते असे गोलाकार राहतात. बघू शकता गाईज. आता भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे. इथला पाणी झारायसाठी मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. बघू शकता गाईज, खाली कुकर ठेवून चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. या प्रकारे ठेवला तर पूर्ण पाणी झरून जाईल. साधारणतः मुठाच्या साह्याने एक जुडी होती भाजी. ही भाजी समोस्यासोबत खूप छान वाटते गाईज. हे बघू शकता. आणि इथे लसणाच्या कऱ्या घेतलेल्या आहेत मी. हे पण गावरानीच आहेत. आता एका गंजीमध्ये मी भाजी घालून घेतलेली आहे आणि आता आपण भाजीला 5 मिनिटं उबालून घेऊया. इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे गाईज. कुकरमध्ये सुद्धा उबालून घेऊ शकता, पण मी गंजीमध्येच उबालायला ठेवलेला आहे. आणि इथे हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे कट करून 3-4. आता आपण भाजीला शिजवायला 5-7 मिनिटं ठेवूया, कारण आंबाडी भाजी लवकर शिजून जाते म्हणून. इथे आपल्या आंबाडी भाजीला एक उकळी आलेली आहे. साधारणतः आंबाडी भाजी एका उकडीमध्ये शिजून जाते. इथे फोडणीकरिता सर्व साहित्य घेतलेले आहे. कढीपत्ता, लसण, जिरे आणि थोडीशी साखर. साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. इथे तडक्याकरिता लाल मिरची घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर घेतले, हळदी पावडर, मोहरी, स्वादानुसार नमक, थोडीशी मेथी सुद्धा ऍड केलेली आहे. बघू शकता गाईज, आपली आंबाडी भाजी शिजलेली आहे. आता इथे चाळणीच्या खाली एक कटोरा ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण पूर्ण आंबाडी भाजी काढून घेऊया, जेणेकरून आपला पाणी आहे तो खाली जाईल आणि आंबाडी भाजी चाळणीमध्ये राहील, तर थंडी व्हायला मदत होईल. बघू शकता गाईज, या प्रकारे. मला जरी जास्त आंबट भाजी नाही पाहिजे तर पाणी तुम्ही अर्धाच पाणी भाजीमध्ये घालू शकता. इथे आपण आता फोडणी करणार आहोत गाईज. त्याकरिता मी 2 चाळ्या तेल घेतलेलं आहे. तेल आपला छान प्रकारे गरम झालेला आहे. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, किंवा तुम्ही अशा दांड्या सुद्धा घालू शकता, कारण काढायला छान राहते. इथे लसण घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे. मी गावाकडे होतो तर भरपूर आंबाडी भाजी बनवत होतो गाईज. नंतर मोहरी घालून घेतलेली आहे, जिरे. आंबाडी भाजी ही आलूच्या भाजीसोबत पण खूप छान वाटते गाईज. त्यानंतर इथे मी वाढली मेथी घालून घेतलेली आहे गाईज, कारण हिच्यानी टेस्ट खूप छान येतो म्हणून. आधी तर जे आपली आजी वगैरे होती ह्या भाजीला पाट्यावरच वाटून घ्यायची, पण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पिसून घेणार आहोत. हे बघू शकता गाईज, या प्रकारे आपण पिसून घ्यायची आहे आंबाडी भाजी. त्यानंतर आपल्याला थिकनेस अशी ठेवायची आहे, जेणेकरून पूर्ण मसाला आपल्या भाजीला लागेल. आधीच पाणी घालायचं नाही. या व्हिडिओमधून खूप कमी भाग कट केलेला आहे गाईज, जेणेकरून तुम्हाला बनवायला इझी जाईल म्हणून. एका बाउलमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे. त्यानंतर फोडणी सुद्धा कडक झालेली आहे आपली. आता इथे भाजी आपण घालून घेणार आहोत. मला आंबाडी भाजी आवडते आणि कोणी कोणी खाल्ली तर नक्की सांगा गाईज कमेंटमध्ये. इथे जो आपण पाणी काढलेला होता आंबाडीचा, तो घेतलेला आहे. जरी तुम्हाला आंबट भाजी नाही पाहिजे तर तुम्ही अर्धा पाणी बाजूला ठेवू शकता आणि अर्धा सुद्धा घालू शकता. इथे मी पूर्ण पाणी घेतलेलं आहे.
आम्ही सायंकाळी समोसे बनवणार होतो, तर भाजी मला जास्त पाहिजे होती म्हणून. इथे बघू शकता गाईज आपली भाजी किती छान दिसत आहे. आता मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जो पाणी आहे आंबाडीच्या त्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. या प्रकारे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज गाईज लाईक, शेअर अँड कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सबस्क्राईब कराल तर माझे जे व्हिडिओ मी टाकते ते तुमच्या पुढे येतील. आता पीठसुद्धा मिक्स झालेलं आहे. हा पाणी आपल्याला भाजीला लावून घ्यायचा आहे. या प्रकारे. इथे स्वादानुसार नमक घातलेलं आहे. आता इथे मी बाजूला तडका देण्यासाठी लहान तडका पॅन ठेवलेला आहे. तिथे 2 साडी तेल घालून घेतलं आहे. जिरे, मोहरी आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. त्यानंतर इथे लसणाच्या कड्या घालून घेतलेल्या आहे. घरगुती लसणाची फोडणी खूप छान बसते गाईस. इथे मी लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे. गावरानी आंबाडीची भाजी कशी वाटली तर नक्की सांगा. इथे मी लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर सुद्धा घालणार आहे गाईस, कारण आपल्या भाजीला कलर खूप छान प्रकारे येतो म्हणून. या प्रकारे आपण तडका लावून घेणार आहोत. दिसते ना खूप छान. जशी वरून दिसत आहे तशी खाण्यामध्ये पण खूप टेस्टी होते गाईज. नक्की ट्राय करा. अजून भाजी संपलेली नाही आहे गाईज. थांबा थांबा, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. मेन गोष्ट तर राहिलेली आहे. भाजी याच्यानेच स्वादिष्ट वाटते. इथे मी धने घेतलेले आहे, त्याला छान प्रकारे भाजून घेतलेले आहे आणि या प्रकारे पिसून घेतलेले आहे. आता छन्नीमध्ये घेऊन अशी या प्रकारे आपण वरून घालून घेऊया. याच्याने टेस्ट खूप छान येतो गाईज. आपली भाजी आता तयार झालेली आहे. वरून सांबार घालून घेतलेला आहे. हे बघू शकता गाईज, किती छान दिसत आहे आपली भाजी. आता मी वाटीमध्ये भाजी काढून घेतली आणि गरम गरम भात यासोबत खूप टेस्टी वाटतो. आणि हो, समोस्यासोबत आणि आलूच्या भाजीसोबत तर खूप छान वाटते. नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय गाईज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब